राजधानी दिल्लीकडे वळूया। दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील गणपतीची देखील मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। महाराष्ट्र पोलीस दलाच्या पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता। मिरवणुकीसाठी खास टी-शर्ट बनवण्यात आले होते। मिरवणुकीसाठी खास कोल्हापुरातून ढोल ताशा पथक आणण्यात आलं होतं। आणि या संदर्भातच आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी गणेश भक्तांशी केलेली खास बातचीत। आपण आहोत दिल्लीमधल्या महाराष्ट्र सदनामध्ये। इथे गणपतीची मिरवणूक निघालेली आहे आणि आज गणपतीचं विसर्जन होत आहे। इथे जे महाराष्ट्र सुरक्षा बलाचे संपूर्ण पोलीस आहेत त्यांनी हे संपूर्ण नियोजन केलेलं आहे आणि गणपती बाप्पाची आता मिरवणूक होते। ढोल ताशा पथक या ठिकाणी आलेलं आहे। दिल्लीमधले सर्व मराठीजन या ठिकाणी एकत्र झालेले आहेत आणि बाप्पाच्या जय जयकारामध्ये आणि घोषणेमध्ये हा संपूर्ण परिसर दुमदुमून निघालेला आहे आणि पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणण्याचा आहे संपूर्ण पोलिसांचा। जाणून घेऊयात की नेमकं त्यांच्या भावना काय आहेत। मला अगोदर सांगा की आज तुम्ही सर्वच जण पोलीस आहात परंतु सक्रिय याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि टी-शर्ट पण तुमचं एकच आहे आणि गणपती बाप्पाचं सुद्धा छापून आणले टी-शर्ट। काय नेमक्या याच्या भावना? आज या ठिकाणी गणपती बाप्पाचा आपला हा 10वा दिवस अनंतर चतुर्दशीचा शेवटचा दिवस आहे। तरी आपल्या गणेश बाप्पाच्या या ठिकाणी आज आपण बाप्पाला विसर्जन करणार आहोत। या ठिकाणी या विसर्जनिक मिरवणुकीमध्ये आपल्या या महाराष्ट्र सदन आणि नवी दिल्ली येथील परिसरातील सर्व मराठी बंधूंनी आपल्या आवर्जून या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे आणि आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सोडून या ठिकाणी आज आम्ही प्रथम या ठिकाणी या वर्षी गणेश उत्सव आपण महाराष्ट्र सदन येथे नवी दिल्ली येथे साजरा करत आहोत। तरी आम्हाला एक या ठिकाणी अशी गावाकडची कोणतीही कमी या ठिकाणी वाटलेली नाही। तर आम्ही एक गावामध्ये राहून आमच्या एक नवी दिल्लीमध्ये आपलं जे महाराष्ट्र सदनामध्ये जे आपलं सार्वजनिक गणेशोत्सव समिती आहे यांच्यातर्फे आम्ही जे गणपती म्हणजे विघ्नहर्ता असतो परंतु कोणती विघ्न आता आहेत देशामध्ये सुरक्षेचं विघ्न आहे तर ते दूर करण्यासाठी काय मागणी केली गणपतीकडे? आम्ही मुंबई पोलीस थ्रू आमची न्यू सदनला ड्युटी लागली होती। आम्हाला असं वाटलं होतं की आम्हाला यावेळी मुंबईचा गणपती पाहायला भेटणार नाही, परंतु दिल्लीत आल्यानंतर आम्ही जो इथे गणेशोत्सव इथं महाराष्ट्र सदनमध्ये साजरा केला जातो यामागचं एकच कारण की सर्वजणांनी एकत्रित यावं आणि जे लोकांमध्ये शांततेचं वातावरण आहे ते कमी व्हावं, सगळ्यांनी एकत्र येऊन म्हणजे चांगले रिलेशन प्रस्थापित करावेत, हेच या गणेश उत्सवाच्या पाठीमागचं महत्त्वाचं रिझन आहे। तुम्हाला काय वाटतं? सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय चांगल्या प्रकारे इथे सुरक्षा असते आणि ती महाराष्ट्र सुरक्षा बल आमचा समर्थ असतो। हीच आमच्या गणेशचरणी मागणी आहे आणि इथून पुढे सुद्धा पुढच्या वर्षी सुद्धा लवकर या। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा। आपण बघता की मोठ्या उत्साहामध्ये मिरवणूक निघालेली आहे आणि विसर्जन केलं जाणार आहे। मात्र गणपतीची आठवण काढत आहेत आणि पुढच्या वर्षी लवकर या, परंतु जे विघ्न आहेत आणि ते विघ्न दूर करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असं महाराष्ट्र सुरक्षा बलातील पोलिसांनी इथं सांगितलेलं आहे। रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।